एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागपूर शहरातील कॅफे, नाश्त्याच्या गाड्या आणि लहान मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना आपलं हॉटेल बंद करावं लागतंय. तर काही हॉटेल चालकांना खर्च परवडत नसल्यानं कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी लागते. एकेकाळी ग्राहकांनी गजबजलेली हॉटेल्स आणि नाश्त्याची दुकानं सध्या ओस पडलेली आहे. तर गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत. याचा आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी सुमित ठाकरेंनी. आपल्यासोबत असेच एक हॉटेल चालक आहे. काय सांगाल आपण या ठिकाणी? एकेकाळी आपला हा हॉटेल गजबजलेला दिसत होता, मात्र आता सुटसुकाट पाहायला मिळत आहे. नेमकं काय? ॲक्च्युली आजची जी कंडिशन आहे, सध्याची परिस्थितीमध्ये आम्हाला जे कमर्शियल सिलेंडर आहे हे डबल किमतीमध्ये घ्यावं लागत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मेनू कार्डमध्ये काही चेंजेस केलेले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ज्या रेस्टॉरंटमध्ये रोज कस्टमरची गर्दी राहायची, आज ते आमचं कस्टमर आज कमी आहे आमच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि मी आमच्या सरकारला हे मागणी करते की ही जी लढाई आहे, वॉर सुरू आहे, हे लवकरात लवकर संपावे आणि आमच्या जे रेग्युलर सिलेंडर आहे, कमर्शियल सिलेंडर, हे आम्हाला नेहमीच्या भावामध्ये उपलब्ध करून द्यावे. कारण की आमची जी स्टाफ आहे त्यांनाही आम्हाला सुट्टी द्यावी लागली आहे आणि आमचा जे धंदा एकदम याच्यामुळे ठप्प झालेला आहे. तर जी ही नॉर्मल कंडिशन लवकरात लवकर व्हावी ही मी सरकारशी मागणी. जर आपण बघितलं तर या ठिकाणी गजबजलेला असलेला हॉटेल आता पूर्णपणे एकांत शांततेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुमित ठाकरे, जी 24 तास, नागपूर.